UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मी कधी साहेबांचा अपमान केला नाही। शरद पवार आमचे दैवतच। इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वामध्ये काम केलं, पण आता आम्हाला सुद्धा काम करू द्या। अजित पवारांचं वक्तव्य। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचंय। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला। दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल। संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेचा एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील। भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका। मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यामुळे बेताल वक्तव्य। आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले। संजय शिरसाट यांची टीका। अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षयला ताब्यात घेतलं होतं। त्यावेळी आरोपीने पिस्तूल हिसकावून गोळीबार केला। पोलिसांकडून स्पष्ट। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची तपासणी। सीआयडीचे अधीक्षक तपासाचे मुख्य असतील। बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या जेजे रुग्णालयामधील शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला जाणार। अंत्यसंस्कारासाठी बदलापूरमधील विविध स्मशानभूमींमध्ये पोलिसांकडून पाहणी। अक्षय शिंदेच्या जबाबातील खुलासे समोर न येण्यासाठी एन्काउंटर। योग्य वेळी खुलासा करणार संजय राऊतांचा इशारा। महाविकास आघाडीचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते। पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती। सुधीर मुनगंटीवार यांची टीका। बदलापूर घटनेमधील गुन्हेगारांना गोळ्या खाण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारलं पाहिजे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उदयनराजेंची प्रतिक्रिया। संजय शिंदेंसह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन करा। प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी। सुषमा अंधारे यांची मागणी। एकनाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही। अक्षयच्या एन्काउंटर नंतर नरेश मस्केंकडून व्हिडिओ ट्विट। अक्षयला कोर्टात नेतानाच ठोका। समाज प्रबोधनकारांचं व्हिडिओमध्ये वक्तव्य। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली। पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगेंना विनंती। अखेर लाडकी बहीण योजनांसाठीची महायुतीची भानगड समोर। विजय वडेट्टीवारांकडून भाजप आमदाराचा व्हिडिओ ट्वीट। जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाडली बहना कमल को वोट देंगी। इसके लिए तो जुगाड़ किया हमने। अमित शहा आजपासून 2 दिवस नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। आज नागपूरमध्ये विदर्भातील सर्व मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक। किती जागा पडणार ही चाचपणी करण्यासाठी अमित शहा येत असतील। शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जयंत पाटलांचा टोला। अमित शहांच्या नागपुरातील बैठकीला नितीन गडकरी उपस्थित नसतील। जम्मू काश्मीरच्या नियोजित दौऱ्यामुळे गडकरी बैठकीसाठी अनुपस्थित राहतील। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारणार। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू। विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खडाजंगी। दूध उत्पादकांना अनुदान देण्याच्या प्रस्तावावरून खडाजंगी। सूत्रांची माहिती। अधिकारी निर्णय रखडवतात, हे सरकार येत नाही हा गैरसमज काढून टाका। मुनगंटीवार आक्रमक। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीमध्ये संतापली। सूत्रांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।